रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आणि मी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 8:40 आपण कवितेच्या प्रदेशाची सफर करणार आहोत. आणि त्याची सुरुवात होते आजपासून. श्रोते हो, भाषा ही समाजजीवनाची संस्कृतीची ओळख आहे. तर कविता ही त्याचा आत्मा आहे असं म्हणावं लागेल. हो ना, कारण कविता तिचा भावार्थ आपल्याला आपल्या आसपासच सापडतो. आपल्याला आलेले अनुभव कवितेच्या माध्यमातून आपलं जीवन समृद्ध करतात. आणि हे अनुभव आपल्या जगण्याचा भाग असतात. तसं पाहिलं ना तर आईच्या कडेवर असतानाच आपली कवितेशी ओळख होते, नाही का ग? अगदी खरंय. आई आपल्याला जेवू घालताना, न्हाऊ घालताना आणि झोपवताना देखील कविता गुणगुणत असते. त्यातले शब्द, त्याचे अर्थ, भाव तेव्हा आपल्याला कळत नाही, पण कवितेशी ओळख मात्र आपली तेव्हा झालेली असते. हो ना, हीच कविता मग आपल्याला वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या रूपात भेटत राहते. तर अशाच काही कवितांची ओळख आणि आम्हाला उमगलेला तिचा अर्थ. आणि तिच्याशी निगडीत आठवणी आम्ही आपल्याला सांगणार आहोत याच कार्यक्रमातून. श्रोते हो, आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेत होतो ना तेव्हा कविता एकदम साध्या पण कायम लक्षात राहतील अशा होत्या. तुम्हालाही त्या आठवत असतील. म्हणजेच बघा ना, देवा तुझे किती सुंदर आकाश, किंवा मग वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, लाडकी बाहुली होती माझी एक, श्रावण मासी हर्ष मानसी. हो ना, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले. आणि ती नाही का, टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. हो ग, अगदी चांगली आठवते मला ती. आणि ती ती बघ ना, राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली झोपडीत माझ्या. अरे वा वा वा. अशा अनेक अनेक कविता श्रोते हो आपल्याला आठवत असतीलच. जान्हवी, श्रोते सुद्धा आता ह्या कविता गुणगुणायला लागले असतील हा. नक्कीच. तर श्रोते हो, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आठवणाऱ्या अशाच काही कवितांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचा परिचय आपण आपल्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बालकवींच्या कवितेपासून. श्रोते हो, बालकवींच्या कविता हा एक नजराणाच आहे. हो ना, निसर्गातील प्रतिमा आणि प्रतीकं यांचा समर्पक वापर त्यांनी आपल्या कवितांमधून केलेला आहे. त्यामुळेच ते आपल्याला आपल्या मनातल्या वाटतात, जवळच्या वाटतात. आणि म्हणूनच बालकवी म्हणजे सृष्टीकवी हे समीकरण जनमानसात रूढ झालेलं आहे. हो, अगदीच. संध्या तारक, निर्झरास, तारकांचे गाणे, फुलराणी, अरुण, बालविहग अशा त्यांच्या कविता सगळ्यांच्याच मनात कायम निवास करतात. श्रोते हो, या कवितांची नावं जरी सृष्टीवाचक असली ना, सृष्टीतल्या घटकांची असली ना, तरी यामध्ये केवळ चेतन गुणोक्ती अलंकार आहे. आणि त्यांच्या कवितांवर रेवरंड टिळकांच्या कवितांचा आपल्याला प्रभाव आढळतो. अगं असणारच, कारण त्यांचा सहवास बालकवींना दीर्घकाळ लाभला. रेवरंड टिळकांच्या वनवासी फूल या खंडकाव्यावर बालकवी प्रवचन देत असत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या काव्याचा प्रभाव बालकवींच्या कवितेवर पडल्याचं आपल्याला दिसून येत असेल. हो ना? हो ना. श्रोते हो, बालकवींच्या आनंदी आनंदगडे, श्रावण मासी हर्ष मानसी, औदुंबर, फुलराणी अशा खूप प्रसिद्ध असलेल्या लोकप्रिय असलेल्या कविता आपल्याला माहितीच आहेत. आणि यातल्याच फुलराणी याच कवितेविषयी आज आम्ही बोलणार आहोत. हो. जान्हवी, मराठी कवितांमधलं फुलराणी हे शब्दशिल्पच आहे, नाही का ग? हो ना, तिचं भाषा वैभव, भावलाघव हे इतकं मनमोहक आहे की बालकवी म्हटलं की फुलराणीचीच आठवण व्हावी इतकी ही नितांत सुंदर अशी कविता आहे. यात कल्पनाविलास, शब्दांचं नादमाधुर्य यांचं सुरेख संगम आपल्याला बघायला मिळतो. आणि चेतन गुणोक्ती अलंकाराचं अतिशय प्रत्ययकारी उदाहरण म्हणजे बालकवींची फुलराणी.
हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत. आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी. याहून ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला, साध्या भोळ्या फुलराणीला. श्रोते हो, या कवितेतलं फूल हे केवळ फूल नाहीये, तर त्या फुलाची होते ती फुलराणी. ती कशी? तर मखमालीसारख्या हिरव्या गवताच्या गालिच्यावर खेळणारी, आईच्या म्हणजेच वनदेवीच्या मांडीवर बसून झोके घेणारी. आणि गाणी गाणारी अल्लड अशी कुमारिका होते. प्रणयचंचला भ्रूलीला अवगत नसणारी ती अजाण आहे, कारण तिच्या आयुष्यात प्रेम अजून प्रवेशलंच नाहीये. पण पण अचानक तिच्या या जीवनक्रमात खट्याळ वाऱ्याची झुळूक प्रवेशते. आणि मग तो वारा तिच्या मनात अबोध विचारांची एक लहर सोडून देतो. मिश्किलपणे हसत तो तिला विचारतो, संध्यासमयीचा रविकर तिला आवडला का? या विचारासरशी फुलराणीच्या मनात प्रेमाची नाजूक भावना उमलते आणि ती लाजून चूर होते. पुरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत. तोच एकदा हासता आला चुंबून म्हणे फुलराणीला, छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती. कोण बरे त्या संधेतून हळूच पाहतो डोकावून. तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना. श्रोते हो, याच त्या ओळी फुलराणीच्या मनातल्या अबोध भावनांना हलकेच फुलवणाऱ्या आणि फुलराणीसह तुम्हा आम्हाला प्रेमात पाडणाऱ्या. या संध्याकाळनंतर फुलराणी अस्वस्थ होते, बेचैन होते. तिला एका वेगळ्याच भावनेची आता जाणीव झालेली असते. रात्री रानातल्या पर्या प्रगट होतात, त्या हसू नाचू लागतात. त्यांच्या आगमनानं सगळं रान प्रफुल्लित होतं. पण या सर्वांकडे फुलराणीचं लक्ष होतच कुठे? ती आपल्याच प्रेमस्वप्नात दंग झालेली असते. निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणीही आज कशी ताळ्यावर नाही. लागेना डोळ्याशी डोळा, काय जहाले फुलराणीला. श्रोते हो, रात्र संपली, पहाट झाली. अनंत काळापासून सुरू असलेली ग्रह ताऱ्यांची शर्यत सूर्याच्या आगमनाची चाहूल लागताच दृष्टीआड झाली. धुसर धुक्याचं वस्त्र लेवून पृथ्वी आनंदात रमली होती आणि फुलराणी मात्र तिच्याच विश्वात रमली होती. तिला एका वेगळ्याच भावनेचा साक्षात्कार झाला होता. इतक्यात एक चमत्कार झाला. निळ्या आकाशाचा जणू विवाह मंडप झाला. गायन करणारे पक्षी रंगीबेरंगी पिसाऱ्यांचे अंगरखे घालून आकाशाच्या त्या निळ्या विस्तीर्ण मंडपाकडे झेपावू लागले. लाल फेटे बांधलेले अरुणशिखी कोंबडे तार स्वरात ओरडून पहाट झाल्याचं सांगू लागले. गाणारा चंडोल सौभाग्यकांक्षिणी फुलराणीच्या विवाहाची वार्ता दाही दिशांना पोहोचवू लागला. दिव्यवऱ्हाडी आकाशात जमायला लागलेत. त्यांच्या अंगावर लाल सुवर्णी झगे आहेत. जिकडे तिकडे मोती उधळीत या समारंभाला ते हजर झाले आहेत. सनई वाजवी मारुत राणा कोकिळ घे तानावर ताना. नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज. नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर. लग्न लागते सावध सारे सावध पक्षी सावध वारे. थाटामाटात रविकर आणि फुलराणी यांचं लग्न लागतं. दवमय अंतप्पट फिटल्यावर वधूवरांची भेट होते. असा हा सुख सोहळा संपन्न होतो. श्रोते हो, मनोरम अशा चेतन गुणोक्ती अलंकाराच्या कल्पनाविलासाने सांगोपांग नटलेली अशी ही फुलराणी. मला वाटतं फुलराणीसारखी दुसरी कविता मराठी भाषेत काही आढळणार नाही. अगदी खरंय. या कवितेतला सारा कल्पनाविलास अतिशय मनोरम असाच आहे संपदा. सूर्योदय होतो, फुलं फुलतात, ही निसर्गातली अगदी साधीशी घटना. हो ना, पण या कवितेत बालकवींनी याची सांगड मानवी भावभावनांशी घातलेली आहे. फूल उमलण्याच्या घटनेचा संदर्भ वगळता मानवी प्रणयाची, प्रेमाची कथा ही कविता आपल्याला सांगते. हो संपदा, बालकवींच्या सर्वच कविता अगदी चित्रमय आहेत. हो, एखाद्या प्रतिभाशाली चित्रकारानं प्रमाणबद्ध रंगरेखांचा उपयोग न करता त्याऐवजी शब्द योजून ते चितारले आहेत असं वाटावं अशी त्यांची कविता आहे. वा, किती सुंदर. म्हणजे कवितेतील सृष्टीदृश्याचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. बरोबर. आणि त्यातलं एक एक दृश्य ते प्रथम डोळ्यात साठवत आहे.
म्हणजे जे काही वातावरणात घडतंय ते पहिल्यांदा ते पाहतायत आणि मग ते शब्दांच्या माध्यमातून चित्रपटावर अचूकपणे उतरवतायत. आणि त्यामुळेच कवीनं पाहिलेल्या सृष्टीतल्या प्रतीकांचा रंगरूपाकार वाचकाच्या मनावर कायमस्वरूपी नोंदवला जातो. अगदी खरंय. एखादं चित्र आपण जर पाहिलं तर ते आपल्या कायम लक्षात राहतं. तसेच हे शब्दसुद्धा कवितेच्या माध्यमातनं कायमस्वरूपी आपल्या मनावर नोंदले जातात. अगदी खरं. या कवितांमध्ये जरी सगळी प्रतीकं ही सृष्टीतली योजलेली असली तरी त्या सगळ्याचा संबंध मानवी भावभावनांशी जोडलेला आहे. संपदा, हं. यातली बरीचशी प्रतीकं ही सृष्टीतली आहेत. त्यामुळे आपला असा समज होतो की ही सृष्टी कविता आहे. हं. पण तसं नाहीये. कारण यात सृष्टी नाममात्रच आहे. आणि यात हा जो सारा पसारा आहे तो चेतन गुणोक्ती अलंकाराचा आहे. बरोबर ना? अगदी बरोबर. फुलराणीसारख्या ज्या कविता आहेत ना, हं. त्यातली भाषा शैली आणि अलंकार यावर रेवरंड टिळक यांच्या वनवासी फुलाचा ठसा आहे. हो. या सगळ्या कविता रूपकात्मक आहेत. आणि याबरोबरच कवी केशवसुतांच्या कवितांचाही प्रभाव बालकवींच्या कवितेवर काही ठिकाणी आपल्याला आढळतो. हो. बालकवी म्हणजे सृष्टीकवी असं समीकरण मराठी कवितेमध्ये रूढ आहे. पण त्यांच्या सृष्टी कवितेतली सृष्टीरूपं ही केवळ प्रतिकात्मक होती याचाही विचार व्हायला पाहिजे. आपल्याला उमगलेला अर्थ प्रतीकांच्या भावविश्वातला नाही ना, याचीही आपण पडताळणी केली पाहिजे. हो ना. बालकवींच्या बऱ्याचशा कवितांमध्ये निसर्ग हा मध्यवर्ती असला तरी रूढार्थाने निसर्ग वर्णन हा त्या कवितेचा हेतू नाहीये. निसर्गाच्या विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात. त्यामुळे उदासीनता व्यक्त करणाऱ्या सुद्धा त्यांच्या कविता आहेतच. हो ना. पण श्रोते हो, कविता वाचताना ही समीकरणं थोडीशी बाजूला ठेवून आपण ती वाचली पाहिजे. कारण ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो त्या आनंदाचं मोजमाप करायचं नसतं. अगदी खरंय. श्रोते हो, बालकवींच्या फुलराणी या कवितेचा आम्हाला उमगलेला अर्थ सांगण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न होता. आणि हे ऐकत असताना तुम्हाला सुद्धा ही कविता आठवली असेल ना? शाळेतला तो काळ आठवला असेल. आणि कदाचित त्या फुलराणीचा तुम्हाला नव्यानं अर्थ उमगला असेल. जान्हवी, आपण बालकवींच्या कवितेबद्दल बोललो. आता थोडंसं बालकवींबद्दल सुद्धा बोलूया. नक्कीच. 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं जन्मलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांचं शिक्षण वडिलांच्या पोलीस खात्यातील फिरतीच्या नोकरीमुळे ठिकठिकाणी झालं. आणि त्यांची बहीण जीजी यांनी त्यांना संस्कृतची गोडी लावली. हो ना. म्हणूनच संस्कृत भाषेवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळवलं. आणि त्यांच्या कवितेतल्या ज्या शब्दयोजना आहेत ते याची साक्ष आपल्याला देतातच. हो हो, खरंय. पंडिती कविता, शाहिरी कविता यांचा त्यांनी समरस होऊन अभ्यास केला. आणि त्याबरोबरच इंग्रजी कवितेचीही त्यांना उत्तम जाण होती. हो हो. संपदा, तुला माहितीये का, वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. आणि या कवितेला त्यांनी नावच दिलं नव्हतं. बर. या कवितेत लयीची जाणीव, निसर्गप्रेम, श्रद्धा आपल्याला जाणवते. पण मग या कवितेचं नामकरण पुढे झालं की नाही? हो हो, तेच सांगते तुला पुढे मी. बोल ना. बालकवींच्या समग्र कवितांचे संपादक भाल पाटणकर यांनी मग या कवितेला हे संपादन करताना नाव दिलं आणि त्या कवितेला नाव दिलं वनमुकुंद. वनमुकुंद. वा, किती छान आहे ना. सुंदर. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी ही उपाधी कधी मिळाली असा सुद्धा प्रश्न श्रोत्यांच्या मनामध्ये आला असेल, नाही का? हो हो. तर ती उपाधी त्यांना मिळाली डॉक्टर कान्होबा कीर्तीकर यांच्याकडून. जळगावात पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन झालं आणि त्या संमेलनात त्यांनी कविता सादर केली तेव्हा सगळ्यात लहान वयाचे ते कवी होते. आणि म्हणूनच डॉक्टर कीर्तीकर यांनी बालकवी ही त्यांना उपाधी दिली. हो. बालकवी केवळ स्वप्नाळू निरागस वृत्तीचे कवी नव्हते. त्यांच्या उत्तर आयुष्यातल्या जर कविता आपण काही बघितल्या तर त्या कवितांचा सूर निराळा होता. या काळातल्या त्यांच्या कवितांमध्ये सृष्टीचं उजाड, खिन्न रूप त्यांच्या मनाला घेरताना दिसतं. आणि मग वाटतं, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असे म्हणणारे बालकवी खरे, की त्यांच्या पारवा या कवितेप्रमाणे खिन्न, नीरस, एकांत गीत गाणारे बालकवी खरे हेच आपल्याला कळत नाही. श्रोते हो, आपल्या सुंदरशा कवितांचा अमिट ठसा उमटवणारे बालकवी 5 मे 1918 रोजी एका रेल्वे अपघातात आपल्यातून निघून गेले. श्रोते हो, उद्या 5 मे आहे, बालकवींचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. श्रोते हो, आमचा आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला ना? तर आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94 035 73 485.
आणि दर सोमवारी सकाळी 8:40 ऐकत रहा काव्यांजली. हितगुज कवितेशी. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. परत भेटीपर्यंत नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.